नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान अनाथाला जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी सेवा बघणार आहोत. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा इच्छित फलप्राप्तीसाठी तसेच आर्थिक भरभराटीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत किंवा विशेष सेवा बघणार आहोत. बघा, लवकरच गुरुपौर्णिमा येते. येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. आत्ताच वटपौर्णिमा झाली आणि येणारी पौर्णिमा म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी गुरुपौर्णिमा. तर बरेच स्वामी भक्त आहेत की जे नव्याने गुरु करतात किंवा जे गुरु केलेले आहेत ते दरवर्षी नव्याने आपण गुरु करत असतो, महाराजांना गुरुपद देत असतो. तर गुरुपद कसं द्यावं, काय द्यावे याचा डिटेल व्हिडिओ येईलच. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजपासून म्हणजे कधीपासून, तर ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा. अगदी 4 दिवस राहिले आहेत गुरुपौर्णिमेला, 5 दिवस राहिले आहेत किंवा आजपासून तुम्ही ही सेवा करा. प्रत्येक दिवस हा शुभच असतो, लक्षात घ्या. ज्या दिवशी सेवेचा आपल्या मनात विचार आला की बाबा मला ही सेवा करायची आहे, तो दिवस तुमचा शुभ, ती वेळ तुमची शुभ. कारण एखादा विचार किंवा एखादी सेवा करण्याचा विचार मनात ज्यावेळी येतो ते आपली इच्छा नसते, ती महाराजांची इच्छा असते. आणि महाराजांची इच्छा म्हणजे अर्थात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण. ही गोष्ट लक्षात ठेवा. एखादी गोष्ट आपल्याकडून महाराज करून घेत असतात, ती काही उगीच नसते. कुठेतरी काहीतरी महाराजांना आपल्याकडून चांगलं आपलं करायचं असतं आणि आपली योग्य वेळ जवळ येत असते, म्हणून आपल्याकडून महाराज सेवा करून घेत असतात. तर ही गुरुपौर्णिमा आपल्याला खास करायची आहे. ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक सेवा करायची आहे. ती सेवा कोणती? तर बघा, अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 21 दिवसाची म्हणजे 9 जुलै ते 29 जुलै 21 दिवसाची सेवा आपण बघितलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण असं 21 दिवस किंवा 11 दिवस असं नाही, आजपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही, म्हणजे ज्या दिवशी तुमच्या समोर व्हिडिओ त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करायची आहे. मग कितीही दिवस होऊ तुमच्या सेवेचे, याला काही बंधन नाही. कळालं? तर आता काय करायचं, कुठली सेवा आहे? तर ही सेवा आहे गुरुचरित्रातील एक अध्याय. तर बघा, आपल्या सगळ्यांना जर समजा आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी तर ही सेवा आवर्जून करा. म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचं खूप इच्छा आहे पण होत नाही, तर मग ही सेवा तुम्ही करा. ह्या सेवेला अजिबात तोड नाही, लक्षात घ्या. तुमची कुठलीही इच्छा असो नक्की महाराज पूर्ण करतील. तुमचं कुठलंही काम असो ते काम पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपा अखंड पाठीशी राहील. गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल, इतकी प्रभावी सेवा आहे. तर आता काय करायचं बघा, गुरुचरित्र म्हणजे आता आपल्याला गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. किंवा गुरुचरित्र वाचण्यासाठी अनेक नियम अटी पाळायला लागतात. ते काहींना शक्य होतं, काहींना शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे मग गुरुचरित्राचं म्हणजे सेवा करायची राहून जाते. मग आता ही सेवा करण्यासाठी गुरुचरित्राचे नियम पाळावेत का? तर ही सेवा करताना कुठलेही नियम अटी पाळायचे नाही आहेत तुम्हाला, किंवा म्हणजे एखादे दुसरे नियम आहेत ते पाळून तुम्हाला सेवा करायची आहे. कळालं? तर आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता किंवा विनासंकल्प पण करू शकता. तर आता गुरुचरित्रातील 2 मेरुमणी मांडले जातात, तो म्हणजे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. तर अजून एक अध्याय आहे जो खूप प्रभावी अध्याय आहे, तो तुम्हाला मी सांगणार आहे. तर ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक अध्याय तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत वाचा. तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, आयुष्यात राजयोग येईल आणि खरंच सांगते, काहीही तुमचं संकट असो त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल. इतकी प्रभावी हे तिन्ही अध्याय आहेत. तर कुठले अध्याय? तर पहिले 2 मी सांगितलेत की 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. तर 14वा अध्यायाचा आपल्याला महत्त्व माहीत आहे की संकटातून मुक्ती होते किंवा म्हणजे काहीही संतती प्राप्ती होते, विवाह, नोकरी, कुठल्याही प्रश्नावरती आर्थिक पैसा अडचण, एखादं संकट, त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे, कुठल्याही प्रश्नावरती तुम्ही ती सेवा करू शकता, म्हणजे अध्याय वाचू शकता. 18वा अध्याय तुम्हाला माहिती आहे की 18वा अध्यायाचं महत्त्वच इतकं आहे की जो अमरापूर नरसोबाच्या वाडीजवळ छोटंसं गाव आहे, तिथे हा घडलेला प्रसंग आहे. ज्यावेळी म्हणजे महाराज काय ते घेवड्याचा वेल आणि ती कथा तुम्हाला माहितीच आहे. तर हा जो आहे तो गुरुचरित्रातला 18वा अध्याय आहे. ब्राह्मण जोडपं असतं, त्याच्या दारात भिक्षेसाठी महाराज जातात आणि रोज तो ब्राह्मण आपल्या घरातलं काही ना काही जे काही आहे ते महाराजांना देत असतो. महाराजांना कधीही विना भिक्षा घालता म्हणजे तो काय म्हणतात
रिकाम्या हाताने कधी तो महाराजांना पाठवत नसतो. आपल्याकडे जे आहे गरीब असतो तो ब्राह्मण, पण त्यातलं तो देत असतो. एक दिवस काय होतं की त्याच्या घराच्या बाहेर वेल असतो घेवड्याच्या शेंगाचा. तो महाराज उपटतात आणि निघून जातात. मग त्या ब्राह्मणाला काय कळत नाही, म्हणजे तो वेल असतो तो म्हणजे त्या घेवड्याच्या शेंगावरती त्या ब्राह्मणाचा उदरनिर्वाह चालत असतो आणि मग उपटतात आणि निघून जातात. मग त्या ब्राह्मणाला काही कळत नाही की महाराजांनी असं का केलं, माझं एकच साधन होतं उदरनिर्वाहाचं, ते पण महाराजांनी हिरावून घेतलं, आता मी कशावर जगू, काय करू, असं त्याला कळत नाही. मग शेवटी तो महाराज ज्यावेळी मंदिरात बसलेले असतात त्यावेळी तिथे जातो आणि म्हणतो, महाराज माझं काही चुकलं का, तुम्ही वेल का उपटून टाकला, असं वगैरे तो विचारतो. तर महाराज त्याला सांगतात तिथे जा आणि तिथे खड्डा खण, असं त्याची सांगतात महाराज. आणि मग महाराजांची आज्ञा म्हणतो आणि तो तिथे जातो, जिथे वेल होता तिथे जातो आणि तिथं खड्डा खणतो. तर तिथे धनाची म्हणजे भरपूर धन असतं आणि असं त्यामध्ये थोडक्यात कथा आहे. म्हणून म्हणते की 18वा अध्याय जो कोणी वाचतो त्याचं आयुष्यात धनाची प्राप्ती होते, त्याला धनलाभ होतो किंवा कधीही पैशाची कमी त्याच्या घरात पडत नाही. कितीही अडचण असो, काही असो, मार्ग मिळतोच. भले एखादं संकट आलं तुमच्यासमोर आणि इतकी तंगी आहे पैशाची, काहीच कळत नाही, त्यावेळी अचानक धनलाभ होतो. इतकी प्रभावी ताकद या ग्रंथामध्ये आहे, या अध्यायामध्ये आहे. म्हणून रोज गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचा, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, यात काही शंका नाही. आता त्याच्यानंतरचा 3रा अध्याय तो गुरुचरित्रातील 9वा अध्याय, तो पण असाच आहे. एक धोबी असतो, धोब्याला म्हणजे तो माहीत आहे तुम्हाला की म्हणजे धोबी असतो, महाराज रोज आंघोळीला थोडक्यात सांगते, आंघोळीला जात असतात नदीवर. धोब्याचं काम काय, धुणं आहे. तेव्हा रोज महाराज आले की तो त्यांना नमस्कार करतो आणि आपलं काम करतो. आणि असंच एक दिवस जातो, त्याला कुठल्याही त्याच्या मनात अपेक्षा नसते किंवा काही नसतं, फक्त तो महाराजांना निस्वार्थीपणाने नमस्कार करतो. असं रोज घडतं, रोज म्हणजे रोज. आणि एक दिवस असा येतो की तिथेच तो धोबी धुणं धुत असतो आणि महाराज पण येतात आंघोळीला आणि दत्त महाराज. आणि त्याच नदीतून एक होडी जाते, जी होडी खूप सजवलेली असते छानपैकी फुलांनी वगैरे, आणि त्या होडीत राजा राणी बसलेली असतात नावेत त्या. आणि त्या ढोव्याच्या मनात येतं की यांचं आयुष्य किती छान आहे, यांना कुठलंच टेन्शन नाही, काय नाही, पैशाची टेन्शन नाही, काय नाही, सगळीकडून सुख आहे, सोनं नाणं दागिने पैसा अडका सगळं यांच्या पायाशी लोळण घेते, आणि असं आयुष्य जर मला मिळालं तर किती छान होईल. आणि खरं तर दत्त महाराज त्याच्या मनातलं जाणतात आणि दत्त महाराज म्हणतात की तुला याचं आयुष्य जगायचं आहे का. तर तो धोबी म्हणतो, आता उरलं सुरलं माझं आयुष्य किती असं राहिलं आहे, आणि असं जर आयुष्य मला जगायला म्हणजे इच्छा असेल तर ते मला पुढल्या जन्मी मिळावं, आत्ता नको, असं तो महाराजांच्याकडे अपेक्षा करतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे अपेक्षा करतो आणि महाराज त्याला तो वर देतात आणि पुढल्या जन्मी पण तो राजाच्या रूपात जन्माला येतो. असं थोडक्यात ती कथा आहे. म्हणून म्हणते 9वा अध्यायसुद्धा इतका प्रभावी आहे की जो रोज पठण करतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर आता काय आहे, कसं करायचं बघा. हे 3ही अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर हे 3 अध्याय वाचा किंवा यातला कुठला पण एक अध्याय वाचा, काहीही हरकत नाही. 3ही वाचलात तर खूपच चांगलं, कळालं. तर आता 18वा अध्याय, 9वा अध्याय आणि 14वा अध्याय, 3हीपैकी कुठला पण वाचा किंवा 3ही वाचा किंवा 14वा आणि 18वा वाचा, कसंही तुम्हाला जमेल तसं. तर आता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ त्या दिवशीपासून सेवा चालू करा. कुठलाही दिवस शुभ बघू नका, जो दिवस येईल तो शुभच म्हणायचा आणि सेवाला चालू करायचं. सगळ्यात पहिले देवाची पूजा वगैरे करून घ्यायची, संकल्प करायचा आणि संकल्प करून झाल्यानंतर सेवेला सुरुवात करायची. तर सगळ्यात पहिले संकल्पयुक्त सेवा करा. म्हणजे 11 दिवस राहिले तर 11 दिवसाचा संकल्प करा. कितीही दिवस राहिलेत संकल्पयुक्त सेवा करा, कारण संकल्पयुक्त सेवा केल्यावर आपली ती पूर्ण होते. महाराज आपल्याला त्याचं फळ त्वरित देतात, कारण ते नियम अटी पाळून आपण सेवा केलेली असते, त्याचं पावित्र्य राखलेलं असतं. म्हणून आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची, कळालं. तर असं प्रत्येक अध्यायाचं छोटा ग्रंथ तुम्हाला मिळतो, कारण रोज आपल्याला ही सेवा करायची आहे. मोठा ग्रंथ हातात घेऊ नका रोज, कारण तो 5वा वेद आहे. गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला माहिती आहे की तो अजिबात रोज असा हाताळायचा नसतो. ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचं त्या दिवशी 7 दिवस तो वापरायचा, त्यावेळी पण आपण झाकून ठेवत असतो. त्याच्यामुळे रोज आपल्याला वाचायचा आहे ना, तर रोज तुम्ही तो मोठा ग्रंथ घेऊ नका. असे छोटे छोटे ग्रंथ मिळतात केंद्रात, तुम्हाला
ते घ्या आणि पठण करा किंवा कुठल्याही धार्मिक दुकानांमध्ये तुम्हाला मिळून जाईल. कळालं? तर असा हा माझ्याकडे गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचा ग्रंथ आहे. 14व्या अध्यायाचा पण आहे, पण तो माहेरी आहे. तर आता कसं करायचं, तर सगळ्यात पहिले संकल्प सोडायचा. संकल्प किती दिवसाचा करण्याचे तुम्ही ठरवा. 21, 11 किंवा 7 किती, तर किंवा रोज करणार असेल तर रोज मी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करणार असा संकल्प केला तरी चालेल. आणि जे काही तुमच्या मनात आहे, जे काही इच्छा आहे ती महाराजांना सांगा. आणि त्याच्यानंतर हा अध्याय जो आहे तो रोज तुम्हाला 11 वेळेस वाचायचा आहे. कळालं? रोज 11 वेळेस वाचायचं. ताई 2 वेळा वाचू का, 3 वेळा वाचू का? नाही, रोज 11 वेळेस तुम्हाला हा अध्याय वाचायचा. किंवा ज्यांना काही शक्य नाही त्यांनी रोज 5 वेळा तरी हा अध्याय वाचावा. किंवा काही शक्य नाही तर रोज 1 वेळा वाचायचा. 21 दिवस रोज. खरं तर मी म्हणेन की सेवेची कंजूशी करण्यापेक्षा जास्तीत जास्त सेवा करा. फक्त आपल्याला 21 दिवसच सेवा करायची आहे. वर्षभरात जर तुम्हाला नाही मिळत वेळ, तर ह्या 21 दिवसांमध्ये तुम्ही ती सेवा भरून काढा. आयुष्याचं सोनं होईल. लक्षात घ्या. रोज 11 वेळेस तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. किंवा ज्यांना काहीच शक्य नाही, काहीच म्हणजे शक्य नाही म्हणण्यापेक्षा वेळच नाही, पण सेवा करायची इच्छा आहे, त्यांनी रोज 1 वेळेस वाचलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता हा सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर स्वामी स्तवन एकदा वाचायचं, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे पहिल्या पानावरती, ते वाचायचं. त्याच्यानंतर अध्याय वाचायचा हा 1 वेळा, 5 वेळा, कितीही वेळा तुम्ही वाचू शकता बरं का, असं काय नाही. 1 वेळा वाचा, 5 वेळा वाचण्याचा संकल्प केला असेल तर 5 वेळा वाचा, 7 वेळा वाचा, 21 वेळा वाचा, 11 वेळा वाचा, कितीही वेळा वाचू शकता. त्याच्यानंतर पण गुरुपौर्णिमेनंतर रोज वाचायचं. रोज म्हणजे रोज, काही खंडबिंड पडून द्यायचा नाही. कळालं? त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे तर ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण जरी आपण म्हणजे म्हणतो ना की काय म्हणतात ते, गुरुचरित्र पारायणाला ब्रह्मचर्या पाळावंच लागतं. पण आता शक्यतो जर तुमच्या सेवेचा कालावधी कमी असेल किंवा काही असलं तर शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. कारण पवित्र मनाने, पवित्र म्हणजे शरणे आपण सेवा केली तर त्याचं फळ लवकर मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे 21 दिवस किंवा जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. कळालं? तर अशा प्रकारे ही सेवा करा. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन नक्की करा आणि हा अध्याय नक्की वाचा. तर अशा प्रकारे, आणि ही सेवा करत असताना तुम्हाला रोज नित्यसेवा पण करायची आहे. रोज स्वामीचरित्रातील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ह्या करायच्याच आहेत. किंवा तारक मंत्र 1 वेळा म्हणा, 11 जप माळ 1 म्हणजे नामस्मरण 1 माळ करा, पण नित्यसेवा चुकवायची नाही. रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय हे वाचायचेच आहेत. कळालं? तर अशा प्रकारे ही सेवा किंवा हे तिन्हीपैकी 1 अध्याय वाचा, कुठला पण जो तुम्हाला आवडेल म्हणजे होईल ते. किंवा तिन्ही अध्याय 1 वेळा वाचले तरी चालेल. 14वा अध्याय 1 वेळा, 18वा अध्याय 1 वेळा, 9वा अध्याय 1 वेळा, असं तिन्ही अध्याय वाचला तरी चालेल. तिन्ही अध्यायांची सेवा कराल तर खूप उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल. आणि त्याच्यानंतर 21व्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवेचा सांगता करायची आहे. तर प्रत्येक सेवेची सांगता गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या सेवा आपण केलेल्या आहेत, 21 दिवस असो किंवा ही असो कुठली पण, त्या सेवेची सांगता कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ मी करणार आहे. त्याच्यामुळे या सेवेमध्ये फक्त आपण गुरुचरित्रात मधील 1 अध्याय त्याची विशेष सेवा आपण बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.